नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। आज आपण उपवासासाठी एक मस्त टेस्टी अशी रेसिपी करतोय। अगदी झटपट होणारी सोपी अशी ही रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर एक पॅन तापत ठेवलाय, त्यात मी साबुदाणा भाजते। 1.5 वाटी साबुदाणा घेतला, भाजून घ्यायचा आता तो लो टू मीडियम फ्लेमवर 2-3 मिनिटं हा साबुदाणा भाजून घेतलेला आहे। खूप जास्त याचा रंग बदलत बसायचा नाहीये। हा भाजून झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि हा साबुदाणा आता गार करून घेऊया। आता हा गार झालेला साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यात घालून जेवढं शक्य होईल तेवढं त्याला बारीक करून घ्यायचंय, बारीक वाटून घ्यायचंय। आता हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेतलेत साबुदाणे आपण थोडेसे भाजून घेतल्यामुळे याचं असं छान पीठ तयार झालेलं आहे। कारण काही वेळेला साबुदाणे मऊ पडलेले असतात, ते मिक्सरला नीट व्यवस्थित बारीक होत नाहीत, पण हे छान झालेलं आहे पीठ। आता हे पीठ तुम्ही घट्ट झाकणाच्या डबीत भरून ठेवलं तर बरेच दिवस टिकतं, त्यामुळे हे पीठ तुम्ही असं तयार करून ठेवू शकता। आता मी इथं 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेत, ते आता खिसून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मॅश सुद्धा करून घेऊ शकता। हे बटाटे आता खिसून झालेले आहेत। यात अर्धा चमचा जिरं घालते। जिरं कच्चंच आहे, हे भाजलेलं नाहीये। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक हिरवी मिरची मी इथं कुटून घालणार आहे। तुम्हाला हवी तर बारीक चिरून सुद्धा घालू शकता। हिरव्या मिरचीची पेस्ट, याच्याऐवजी तुम्ही रेड चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता, तुम्हाला आवडत असतील तर। आता हे मिक्स करूया थोडं। आता याच्यात हे जे आपण साबुदाण्याचं पीठ केलेलं त्यातलं 1 वाटीभर पीठ मी घेते। ते सुद्धा आपण अगदी बघून घालायचे, सगळं एकदम घालायचं नाहीये। यात जेवढं मावेल तेवढं पीठ घालायचे। हे मिक्स करूया। हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात लागलं तर मी अजून पीठ घालणार आहे साबुदाण्याचं। आता हे पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे। म्हणजे इथं 1 वाटी पीठ घातलं मी आणि आपण जे पीठ करून ठेवलेलं त्यातलं एवढं शिल्लक आहे। आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। या मिश्रणात जे साबुदाण्याचं पीठ घातलंय ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। तसंच तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यात भाजलेल्या दाण्याचा कूट सुद्धा घालू शकता। मी इथं घातलेला नाहीये, पण तुम्ही हवा असेल तर भाजलेल्या दाण्याचा कूट घालू शकता। खूप छान खमंग टेस्ट येते त्याने। पोळपाट लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं। आता हे जे आपण पीठ मळून ठेवलेलं ते थोडंसं असं हाताने प्रेस करून याच्यावर ठेवूया आणि आता हे लाटून घ्यायचंय। हे इतपत असं जाड लाटून घेतलंय। आता हे कट करून घेऊया। तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता। आता पॅनमध्ये मी 10-12 चमचे 10-12 टीस्पून तेल तापत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता मी हे शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हे तळून पण घेऊ शकता, पण मी इथे हे तळत नाहीये। लो टू मीडियम फ्लेमवर एका साईडने हे व्यवस्थित भाजून झाल्यावर त्याला असं पलटून घेऊया। दुसऱ्या साईडने पण याला व्यवस्थित असं भाजून घेऊया तेलावर शॅलो फ्राय करून। तुम्ही बघू शकताय काय सुंदर रंग आलेला आहे याला आणि अजिबात खूप जास्त तेलकट झालेले नाहीये आणि हे भाजायला सुद्धा किंवा शॅलो फ्राय करायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाहीये।
आता हे आपण काढून घेतोय। आता याच्याबरोबर सर्व करण्यासाठी मी इथं दही घेतलंय, ते असं थोडंसं आपण फेटून घेऊया। तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पण फेटून घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालूया, चवीनुसार साखर, परत थोडंसं असं मिक्स करून घेऊया। थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता जर तुम्हाला ही रेसिपी अगदी झटपट करायची असेल तर तुम्ही बटाटे आदल्या दिवशीच उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता। तसंच साबुदाण्याचं पीठ सुद्धा आधीच करून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी अगदी झटपट करता येईल। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।